हाय, मी आहे अनुष्का. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी असं काही नवीन ट्राय केलं आहे ते तुम्ही नक्की पुढे बघा. मी उठत्याच क्षणी माझ्या मांजरांना खूप 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 जास्त लाड केला. मला माझी मांजरं खूप आवडतात. थोडीशी त्यांची किस्सी-बिस्सी घेतली, थोडंसं त्यांच्यासोबत खेळली. नंतरून मी उठले, उठून बाहेर गेले. बाहेर जाऊन बघते इथं काय, आजचा क्लायमेट खूप छान होता. मस्तपैकी धुकं वगैरे पडलेली होती. थंडी खूप वाजत होती आणि एकदम भारी वाटत होतं. घरात आले, घरात येत्याच क्षणी बघितलं तर काय, सासूबाई माझ्या वेळेवरती कांदा आणि मिरची चिरतात आहेत भाजीसाठी. मला वेळेवरती काही करता येत नाही. तर माझ्या नणंदबाईंनी माझ्यासाठी ना छान वडे आणून दिले होते. ते मी नंतर खाईन. आता बघूया आपण की मी काय बनवते. आज मी बनवणार आहे मस्तपैकी पावट्याच्या डाळीची आमटी. त्यासाठी मी 2 पळी तेल घेतलं. तेल घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरा, मोहरी हे ॲड केलं. जिरा मोहरी तडकस्तवरचं आपण कांदा वगैरे चिरून घेतला. कांदा, लसूण मस्तपैकी चिरून घेतला. कांदा, लसूण ॲड करायचं त्याच्यामध्ये. हळूहळू म्हणजे एकदम असं मस्तपैकी अशी चव लागते. लसूण थोडासा टाकला, कांदा टाकला. मस्तपैकी त्यांना शॅडो फ्राय करून घ्यायचं, लालसर असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मी मीठ टाकलं, हळद टाकलं, गरम मसाला टाकला, चिकन मसाला टाकला, धना पावडर टाकली आणि आमचा एक घरगुती स्पेशल मसाला आहे, जो माझी सासूबाई बनवतात, तो टाकला. थोडासा झणकेदार असतो, तो टाकला. तो टाकून मस्तपैकी त्यांना एकजीव करून घ्यायचं आहे. बारीक हे करून घ्यायचं. ही आहे डाळ पावट्याची. मी पण इकडं आल्यानंतरच पाहिली. पावट्याच्या डाळीमध्ये मस्तपैकी मसाला एकजीव करून मी त्याच्यामध्ये मस्तपैकी ती डाळ टाकली शिजलेली आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केली. त्याने कसं चव येते मस्त.